स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल टीम पांढरपूर संघाच्या बाजूनं. अमित स्ट्राईकला पाहायला मिळतील तर नॉन सेकंडला बॅटर तम्मू यांना तुम्ही पाहताय. अमित आणि तम्मूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती रोहातून येत असताना ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विश्व गाजवून सोडले तो निशी कर्णेकर बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. निशी कर्णेकरचा पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला बॉलला फेकून दिलं. वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे पहिला चौका. ज्याच्या विशेष आकर्षणानं आज हजारोंची गर्दी पालीच्या जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगणावर जमलेली आहे. त्या बकासूरचं आगमन पेडली नगरीमध्ये झालेलं आहे. तिथे त्याचं आगमन सोहळा झाल्यानंतर लगेचच त्याचं आता इथे जवळपास 10 ते 5 मिनिटांमध्येच आगमन होणार आहे. पेडलीपर्यंत त्याचं स्वागत इथं फटाक्यांच्या आतिषबाजीत होत आहे आणि लगेचच आता त्याचं येणं इथे फक्त काही क्षणांचाच अवधी इथे शिल्लक आहे. मात्र विनंती आहे आयोजकांकडून की ज्या बाईक आहेत किंवा जी गर्दी आहे त्यासाठी आपण आवडण्यासाठी आपले सगळे जे बाउन्सर्स आहेत त्यांनी कृपया सहकार्य करावं. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा येत असताना पाहायला मिळतात. निशीच्या अगेन्स्ट फटके खेळलेत. अमित मैदानावरती खेळतोय 8 धावांवरती. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा 8. निशी कर्णेकरला तुम्ही पाहताय बॉलिंगसाठी. रोह्यातून रोड खुर्द गावाची एक्सप्रेस वेगवान गोलंदाज, व्हेरिएशन आणि व्हरायटीजनं भरलेली गोलंदाजी त्याची नेहमीच चर्चेचा विषय राहते. तो निशी सध्याच्या घडीला महागडा दिसलाय. हा तिसरा बॉल कमी गतीनं. यस व्हेरिएशन मी याआधीच उल्लेख केला होता या बॉलचा की त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे. मॅचमध्ये कमबॅक कसं आणायचं त्याची जाणीव त्याच्याकडे आहे आणि त्याच वेळेला त्यानं लगेचच मैदानावरती एक चांगला बॉल फेकला, सिंगल मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला धावा 9 आपण पाहतोय. धावा आज खूप साऱ्या येतात. सकाळच्या 17 पासून तुम्ही पाहताय धावांचा वेग वाढत असताना पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा धावा बनल्या. पहिल्या मॅचमध्ये धावा थोड्या कमी आल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये त्याहून कमी पण त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मॅचचा विचार जर आपण केला तर 70चा पल्ला पार केला जातोय. मागील मॅचमध्ये तर विक्रम झाला 100 धावा पाहायला मिळाल्या आणि आता या मॅचमध्ये किती धावा येतील. निशीचा बॉल गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर हलका लेग ब्रेकचा वापर केलाय त्यानं. फिंगर रोल केले होते, ॲक्शन वेगळी होती आणि त्यानंतर बॅटरला समजलं नाहीये. तम्मू मात्र बॉलकडे पाहत राहिला. डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळतीये. धावसंख्या सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त 9 धावा. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. समोरचा चेंडू समोरच खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आशिष मोरे. डिरेक्ट हिट तर झालं होतं. बॅकअप चांगले मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव मात्र स्कोरकार्डवरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 10 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. प्रेक्षक वर्ग हळूहळू सगळ्यांना माहिती कळली आहे की बकासूर ची रॉयल एंट्री थोड्याच वेळात या मैदानाच्या आतमध्ये होणार आहे, या पाली नगरीमध्ये होणार आहे. तसे हळूहळू प्रेक्षक वर्ग सुद्धा प्रचंड इकडे मात्र दाखल होत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या दिशेनं पावलं वळवताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल निशीचा चुकीचा बॉल. यावेळेला बाहेर, बराच बाहेर निघाला. यस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. एक अवंतर स्वरूपाची धाव मिळते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 11 धावा. पहिली ओव्हर 11 धावा धावफलकावरती. धावांचा वेग बराचसा वाढलाय. पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित आणि होय सध्याच्या घडीला तेच होते. मोठा फटका. हाफ ट्रॅकर बॉलवरती आक्रमण चढवलंय. अगदी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. राज मोरे बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये. पहिली विकेट, पहिला धक्का. एक निर्णायक फलंदाज अमित बाद. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहता
11 धावांवरती धावफलक थांबलं. विकेट येत असताना पाहायला मिळते. निशी या गोष्टीसाठी ओळखला जातो विकेट टेकिंग बॉलर म्हणून. त्याच्याकडे पाहिलं आणि अखेर षटकाच्या शेवटीला का होईना जाता जाता तो विकेट घेऊन आलाय. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज येत असताना राज पाहायला मिळतील. राजने कॅच पकडली होती आणि त्यानंतर आता त्याच्यावरती गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे. या मोठ्या जबाबदाऱ्या नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर राजने आपल्या खांद्यावरती घेतला. युवा खेळाडू आहे. रोडखुर्द गावाचं क्रिकेट नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर चर्चेचा विषय राहिलाय. एक चांगली टीम, एक चांगल्या संघाचा बांधणा हा नेहमीच या संघामध्ये पाहायला मिळतं. आज रिशा 11 या नावानं रोडखुर्द. पहिलाच बॉल बॅटच्या टोला फिल्डर बॉलच्या खाली. राज धावतोय आणि पोहोचलाय. त्यानं पकडलाय झेल. संपलाय. अजून एका बॅटरचा खेळ. एक महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण फलंदाज तमू बाद. असताना पाहायला मिळाला. राज अप्रतिम दर्जाची खेळी त्याची पाहायला मिळाली. याही आधी सुंदर त्यानं झेल पकडला आणि आता सुद्धा बॉलिंग करत असताना आपला क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. बॅटिंग बॉलिंग जेवढी इम्पॉर्टंट आहे ना त्याहून जास्तीच इम्पॉर्टंट फिल्डिंग आहे. आणि नेहमी क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सुद्धा आपण सामने जिंकताना पाहिले. प्रत्येक संघाचा खेळ महत्वाचा असतो. प्रत्येकाची जिद्द, प्रत्येकाची मेहनत. आज मिलिंद देशमुख साहेब यांची मेहनत, त्याच वेळेला सिद्धेश दंत यांची साथ आणि आज हा दिमागदार सोहळा तुम्ही पाहताय तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय ही स्पर्धा. ओहो, लेग ब्रेकचा वापर, हलका लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर अगदी कमी गतीचा. या आधीचा जो वेग होता ना तो राजने काढून घेतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना तिकडे डॉट बॉल पाहायला मिळालाय. एका मागोमागे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी. निशीनं विकेट आणली आणि त्यानंतर या मॅचचा मोमेंटम शिफ्ट झालाय. टीम रिशा 11 रोडखुर्द संघाच्या बाजूने सगळं काही चांगलं होत असताना पाहायला मिळते. पुन्हा कमी गतीनं, पुन्हा लेग ब्रेक. आता हातभर वळण घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस या पद्धतीची भूमिका पाहायला मिळाली आहे. अजून एक डॉट बॉल. एका मागोमाग एक डॉट बॉल सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. राजने इम्प्रेस केलं या ओव्हरमध्ये. अजून एक फसवा बॉल पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचे चारही चेंडू राजनं मात्र बॅटरला स्तब्ध उभे ठेवणारे टाकलेत. करणला या मॅचचा आशेचं किरण बनायचं असेल तर धावा बनवाव्या लागतील. मोठ्या षटकार चौकारामध्ये डील करावी लागेल जे डॉट बॉलमध्ये तो करतोय. पुन्हा कमी गतीनं पण आता समोर आला होता. बॅटच्या रेडारमध्ये होता. मिड विकेटला खेळलाय. निशी बॉलच्या खाली फंबल झाला. एका धावीचं रूपांतर 2 मध्ये करायचं होतं. मानस दाखवलं धाडस होणार नाहीये कारण की तिथे फिल्डिंग चांगली, त्याहून चांगली फेक आहे. धाव मिळते 1 आणि 1च्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 12. सुरुवातीच्या कालावधीमध्ये निशीच्या अगेन्स्ट पहिला 5 बॉलला 11 आलं होतं असं वाटलं होतं. धावा मोठ्या येतील पण शेवटच्या बॉलला विकेट घेतल्यानंतर तिथून पुढे राजची गोलंदाजी आणि ते हुक शॉट. एक अनोखा फटका. हाफ ट्रॅकर बॉलला समोर उडवला. लॉंग ऑनला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. एक मोठा लॉंग ऑनला स्ट्रॉंग षटकार. सध्याच्या घडीला जिथं तिथं जहा वहा MD धमाका बिग बॅश पालीची हवा आपण पाहिली आहे. सगळ्यांची चर्चा चालू आहे. पालीमध्ये एक अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा लाडका, प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला, किंबहुना बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून संबोधला जाणारा बकासूर या पाली नगरीमध्ये दाखल होणार आहे. आणि या स्पर्धेची हवा तुम्ही पाहताय. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एक धाव मात्र स्कोरकार्डवरती जोडली जाते. बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज आशिष मोरेला तुम्ही पाहताय. आशिष असा खेळाडू या पाली विभागामध्ये कबड्डीच्या खेळाला जास्तीचं प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि कबड्डीवरती मजबूत पकड ज्याची नेहमीच आपण पाहिले. तो आशिष बॉलिंगला आला आणि त्याच्या अगेन्स्ट फटका आलाय. डीपॅक्सच्या कव्हरला 1 बाउन्स बॉल. सीमा रेषेच्या पलीकडे बऱ्याचशा कालावधीनंतरचा चौकार.
पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक मार्गायचं 23 धावा, 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? स्ट्राईकला बॅटर तुम्ही पाहता देवेश समोर खेळल्या. फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग चांगली, विकेट रन आउटची. फॉलो थ्रो मध्ये फील्ड केल्यानंतर बॉडी बॅलन्स चांगला होता आणि डिरेक्ट स्टंप वरती हिट केला आशिषनं आणि विकेट मिळते. एक मोठी सफलता. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना डी पांडापूर या संघाला. पाहत असताना पाहिले मिळालेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्ही पाहताय समीर आणि त्याच्या साथीला खेळत असताना देवेश एक चांगला बॅटर आहे. देवेश मात्र चांगली फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. त्याच्या बॅटमधून 10 धावांचं योगदान, एक षटकार एक चौकाराचा समावेश राहिलाय. आशिष मोरे फिरकीचा वारसा त्यानं नेहमीच जपलाय. अगदी रोहातून येत असताना कबड्डीचा पहिला बायकरमॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. रोहा प्रीमियर लीगचा पहिला बायकरमॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. 2 बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये त्यानं जिंकला. 2 विविध खेळामध्ये, एक कबड्डीमध्ये तर क्रिकेटमध्ये. तो आशिष बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत फिल्डर आणि डिरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांचा कॉल. थर्ड अंपायरकडे निर्णय जाईल नक्की काय आहे. बॅटर पोहोचलेत का? अखेर क्षेत्ररक्षक फंबल होते. शेवटच्या क्षणी मात्र बॉलला फेकला आणि तो स्टंप वरती हिट झालाय. तो हिट झाला तर सुपर डुपर हिट राहील. निर्णयाची वाट पाहिली जाते. एफ स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. यस इट्स OUT. बॅटर आउट. फलंदाज देवेशला सोडावी लागेल खेळपट्टी. फलंदाज बाद. धावसंख्या धावफळकावरती तुम्ही पाहता 24 धावा स्कोर कार्ड वरती आहे. तिसरं षटक मार्गायचं एका मागोमाग एक विकेट येत असताना पाहायला मिळतात. ओ या वेळेला क्लीन बोल्ड. यशच्या उद्ध्वस्त करण्यात येतात. अजून एका विकेटचं बदंग. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आले काय आणि ते बाहेर गेलं काय कळलंच नाहीये. अजून एका विकेटचं बदंग. फलंदाज बाद. आज उराशी बाळगलेलं ते स्वप्न सत्तात उतरवण्यासाठी घेतलेली मेहनत एजी स्पोर्ट्स पाली आणि त्याच वेळेला मिलिंद देशमुख साहेबांचे स्वप्न सत्तात उतरत आहे. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा पराक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलेला पाहायला मिळाला आणि याही वर्षी बकासूर इकडे मात्र दाखल होत असताना पाहायला मिळणार आहे. आशिषने इम्प्रेस केलं. या ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेत असताना तो पाहायला मिळाला. अडबा बॅटनं पटका टर्न केलाय. तदनंतर मात्र फायनलिंगच्या दिशेला बॉल जात असताना पाहायला मिळते. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. भाग मिल का भाग पोहोचलाय. पण तदनंतर बॉल सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावा मिळतील बऱ्याचशा वेळानंतर आलाय पुन्हा चौकार. सरसवत असताना 28 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 बॉलचा खेळ संपला. 28 बनल्यात. इथून पुढे अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. शांतता पसरली आहे. टीम ज्या वेळेला पांडापूर संघ सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो ड्रीम स्टार्ट अपेक्षित होतं त्याच पद्धतीचं मिळालं होतं. चौकारानं सुरुवात झाली डावाची आणि तदनंतर मधल्या कालावधीमध्ये डाव लडखडताना पाहायला मिळालाय. राणा मोरे बॉलिंगसाठी चासीज आपण तर पाहिलं तर राणाकडे आपण ॲज अ बॅटर म्हणून आदराने पाहतो. पण तो कधी कधी गाव टू गावच्या फॉर्मॅटमध्ये ज्या ज्या वेळेला आवश्यकता असते त्या त्या वेळेला तो गोलंदाजीचा दर्जा सुद्धा सांभाळतो. आणि होय सध्याच्या घडीला तो बॉलिंगसाठी आला. पहिलाच बॉल मोठा फटका आक्रमण मिड विकेटच्या वरून संयमाचे बांध फोडणारा षटकार.
चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. षटकार येत असताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना महत्वाचे फलंदाज मैदानावरती तुम्ही समीर यांना पाहताय. पहिल्याच बॉलवरती षटकार वैयक्तिक खेळत असताना राणावरती आक्रमण केले जाते. पहिल्याच बॉलला स्वागत केलंय षटकारांना. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न ऑप्सिकच्या बाराचा बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव. पहिल्या बॉलवरती राणा 7 धावा खर्च करीत असताना पाहायला मिळालाय. त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. जेवढ्या धावा तो खर्च करेल तेवढ्या बनवण्याची ताकद त्याच्याकडे आवर्जून आहे. पण टार्गेट आहे जे सेट करत असताना समोरच्या टीमला थांबवावं लागेल. कमी गतीनं ब्लॉक होल पद्धतीचा बॉल फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. दुखापत पटत नंतर त्या दुखापतीला सावरून बॅकअप चांगलं मिळेल फिल्डरचा. एकच धाव मिळते. एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 36 धावा. सिद्धेश दंत किंबोना इचू राणा बॉलिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. थोडं दुखापतग्रस्त जायला ज्या वेळेला फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडणं थोडं कठीण असतं. समोरचे बॉल अंगावरती जोरात येतात आणि अशा परिस्थितीमध्ये कॅचेस पकडण्याचे प्रयत्न काही फिल्डर मोठं धाडच दाखवून करतात आणि तेच राणा केलं आणि दुखापतग्रस्त झालाय. पण तो थांबणार नाहीये. त्याच्याकडे क्रिकेटचं वेळ किंबहुना क्रिकेटवरती असणार त्याचं निस्वार्थपणे प्रेम आम्ही नेहमीच पाहिलंय. तो राणा आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा सज्ज झाला आणि डॉट बॉल टाकलाय. तर त्याच्या गडीला मिस्टर 360 म्हणून रोहा तालुक्यातून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल फुल टॉस अडवा बॅट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चांगला फटका पाहिला मिळेल. एक सिंगल तर मिळतीये. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातील का नाही. एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जातील. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तुम्ही पाहताय एमडी धमाका बिग बॅश पालीचं हे भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन या वेळेला फसवलं जाते. लालच दिली होती राणानं. स्लो बॉल टाकण्याच्या नादामध्ये स्वतः राणाच फसला होता. पण त्यानंतर तो बॉल समोर पडल्यानंतर बॅटर सुद्धा फसलाय. डॉट बॉलची सांगत येत असताना पाहायला मिळते. पंढरपूर संघाचे सगळे समर्थक मात्र नाराज असतील की धावा येत नाहीयेत. धावा हव्या येणं गरजेचं आहे. स्ट्राईकला असणारा बॅटर समीर त्याच्या बॅटमधून राणाच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि तदनंतर तो शांत खेळतोय. हा पुढचा बॉल यू आर व्हेरी चालाक ब्रो. काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न होता पण ते प्रयत्न केले नाही राणानं. शेवटचा बॉल या डावाचा शेवटचा बॉल राणा राईट मोर द विकेट. समोरचा बॉल समीरनं समोरच खेळलाय. मिड विकेटला बॉल फिल्डर तिकडे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू झालेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना तुम्ही पाहताय 39 धावा धावफळकावरती बनतात. 40 धावांचं आव्हान आहे. एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये सेट झाली आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता. प्रति षटका मागे 10ची सरासरी राखायची टीम रिषा 11 रोड खुर्द या टीमला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पण त्या पलीकडे आपण या समालोचन कक्षामध्ये करू बदल. या आवाजामध्ये बदल होईल. आवाज तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा आवाज आपल्या विभागाचा सुयोग गायकवाड यांचा. थँक्यू.
धन्यवाद. यस, थँक्यू. जिच्या कुशीत हे देखणं स्वराज्य निर्माण झालं, त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सात्यात उतरवलं, ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या अंगावर पेळलं, ते शंभू महाराज. प्रथम या तिन्ही महापुरुषांना मी मानाचा मुद्रा करतो व तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन चलतो जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर, जिथे सामना आपण पाहतोय. एका बाजूने पांडापूर, दुसऱ्या बाजूने रिद्या विळवण रोट संघ खेळतोय. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राणा मोरे, त्याला सोबतीला विनंती असेल सर्व बाउन्सरला की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. थोड्याच वेळात आपला लाडका नंदी, अर्थातच ज्या नंदीची आपण सकाळपासून वाट पाहतोय, तो लाडका नंदी बकासूर इथे येतोय. त्यामुळे सर्व आमच्या बाउन्सरला विनंती आहे की आपण सर्वजण आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आमचे सर्व बाउन्सर अगदी थोड्या क्षणामध्येच आपला लाडका नंदी बकासूर इथे त्याचं आगमन होतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून पहिल्याच बॉलवरती षटकार, राणा मोरच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं. यावेळेस अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत, परंतु आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. निर्णय येतोय आणि सर्व पब्लिक पाहणा, अगदी आपला लाडका नंदी आज मैदानामध्ये थोड्याच वेळात इथे येतोय. सर्व पब्लिक तिथे चालली आहे. हो, यावेळेस फटका फसला राणा मोरेचा, परंतु काय घडलंय मैदानामध्ये? आणखीन एक चेंडू निघालाय सीमारेषा दिशेने. पाहता पाहता चेंडूने सीमारेषा ओळण्यात देखील आणि आणखीन एक चेंडू सीमारेषा क्लिअर करते. म्हणजेच काय, चौकार येतोय. सुजित मिसाल, आपण प्लीज कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निलेश नाईक सर, आपण जर कुठे असेल तर प्लीज माईकशी संपर्क साधायचा आहे. उड्या मैदानाकडे चौकार आले. या 4 बरोबरच धाव फलक 14 या आकड्यावर. निलेश नाईक सर, आपण जर कुठे असेल तर प्लीज माईकशी संपर्क साधायचा आहे. 40 धावांचा आकडा पाल करायचा आहे, परंतु काय घडलंय? राणा मोरे अफलातून बॅटिंग करतोय. रिव्हर्स पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चकवा दिलाय. विकेट किपर बीट झाले. तदनंतर लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण केली. या 2 बरोबरच धाव फलक माझा गुणलेखक मित्र शुभम रावल मला कळवतोय 16 या आकड्यावर. हो नक्कीच, भरपूर चांगले आमचे गुणलेखक मित्र शुभम रावल असतील. त्याचबरोबर प्रकाश मुसले यांचं देखील नाव घेणं तितकेच गरजेचं आहे, कारण की काळापासून आपण पाहिलं भरपूर चांगली गुणलेखकाची कामगिरी प्रकाश भोसले सरांनी केली आहे. त्याचबरोबर अमर ने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर कोणती धाव येत नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला, जिथे राणा मोरे त्याचबरोबर शुभम
मोरेला आपण पाहतोय, भरपूर चांगली बॅटिंग राणा मोरेची आपण पाहतोय आणि या मॅचचा आनंद घेतोय मनीष गडगे देखील. हो हो, यावेळेस फटका भरपूर चांगला आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, टिपतोय कॅच, धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. बाद 16 धावा धावफलकार लागल्या, म्हणजेच काय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. मग कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी स्वीकारली जाईल हे देखील पाहायचं आहे. कारण की आपण कायल देखील पाहिलं ना, जिथे 12 चेंडूमध्ये 12 धावा डिपेंड देखील केल्या गेल्या. म्हणजे हेच मैदानामध्ये क्रिकेटमध्ये अनुराग काय सांगितलं जातं हेच आपण पाहिलंय. कारण की 60 चेंडूमध्ये 30 धावा होताना देखील आपण या मैदानावरती पाहिल्यात. 6 बॉलमध्ये 23 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. मग याच मैदानावरती 12 बॉल 12 धावा डिपेंड देखील आपण पाहिलं. हे क्रिकेट आहे. आणि मग क्रिकेट काय सांगून जातं, येणारा प्रत्येक चेंडू अगदी कुणासाठी आनंद तर कुणासाठी दुःख देऊन जाणारा, हेच तर क्रिकेटचं खरं आनंद आहे. समोर खेळला, यावेळेस लॉंग ऑफ क्लिअर केलं जातं. यस, इट इज अ वेलकम 6 फॉर बॅट्समन शुभम मोरे. अमित गोलंदाजी वरती आल्याने अमित वरती देखील आक्रमण चढवलंय. स्लोवर फिंगर रोल केले होते, यावेळेस कॅच होईल का, परंतु कॅच ड्रॉप झाले. तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स चेंडू सीमारेषा क्लिअर केली जाते. आणखीन एक चौकार. चार बरोबरच धाव फलक पुन्हा पुढे चाललाय 26 या आकड्यावर. शॉर्ट बॉल पुल केला, यावेळेस फटका, आणखीन एक लाजवाब डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आणखीन एक तडका, दे धक्का. ज्वाला ग्रुप नागोटने मयूर हेंडे आपलं प्लीज कॅप्टन पाठवायचं प्लीज. हो, यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला, भरपूर वेग होता, त्याचबरोबर भरपूर चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनला फक्त सिंगल येते, या सिंगल बरोबर धाव फलक 1 ने पुढे जाईल 33 या आकड्यावर. 33 धावा. अगदी सर्व आमचे लाडके प्रेक्षक नक्कीच आमचा लाडका नंदी बाकासूरची वाट पाहतायत. आणि पहा ना, आमचा ज्वाला ग्रुप नागोटणे संघाचा कॅप्टन देखील इथे उपस्थित झाला. अगदी आमच्या अनाउन्समेंट केल्याच विनर मॅच असेल, यामधून जो संघ जिंकेल लगेचच कॅप्टन घ्यायचं आहे. धाव फलक जर पाहिलं तर 33 या आकड्यावर, म्हणजेच काय 7 धावांची गरज आहे. जवळपास बॅटिंग करणारा संघ आपल्या रिषा 11 रोड खुर्द या टीमने आपल्या संघामध्ये आपल्या खिशात मध्ये सामना घेतला की काय असंच वाटतोय. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो, लोवर फुल टॉस, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, सरळ चेंडू येतोय. आणखीन एक सीमारेषा क्लिअर, स्कोर इज लेवल, म्हणजेच काय 1 धावेची गरज आहे. हॅलो, इथे मात्र बकासूरचं अगदी क्षणार्धात आगमन होणार आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रेक्षकांच्या शिट्ट्या, टाळ्या, हुंकार आणि समस्त रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र लाईव्हवर, FS स्पोर्ट्स लाईव्हवर या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय. तुम्हा सगळ्यांना तिरंगाई झाल्यामुळे आम्ही क्षमस्व आहोत, परंतु अगदी आता क्षणातच खालीच आता बकासूर आलेला आहे आपल्या हायस्कूलच्या, आणि लगेचच इथे अगदी 2 मिनिटांमध्येच फटाक्यांची आतिषबाजी इथे होत आहे. लगेचच आपला विजेता संघ जो आहे निशी टॉस साठी यायचा, सरळ लगेच टॉस साठी यायचं. त्याचबरोबर
प्रेम साळुंके आमचे मित्र यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपल्या आईला राणा मोरे यांची सगळी टीम, ही सगळी भारी टीम आपली रोड खुर्दची बघायला मिळाली. आशिषला सुद्धा बघायला मिळाले. चला हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. ज्वाला नागोटने वन द टॉस. इथे मात्र बकासूरचं आगमन होते. बकासूरसाठी एकदा डीजे वाजू द्या. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेला तो म्हणजे मुळशीचा